श्री गणेशाय नमः. आजची संकष्ट चतुर्थी कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात वेगळी संकष्ट चतुर्थी ठरू शकते. कारण काही वेळा आपल्या जीवनात असे क्षण येतात जे प्रथम दर्शनी अगदी साधे वाटतात, पण नंतर लक्षात येतं की त्या क्षणाने आपल्या विचारांना, श्रद्धेला आणि आयुष्याला नवीन दिशा दिली होती. आज तुम्ही ही कथा ऐकत आहात हे फक्त एक योगायोग आहे असे तुम्हाला वाटत असेल, पण आपल्या संतांनी एक सुंदर विचार सांगितलाय. देवाच्या दरबारात युगायोग नसतात. प्रत्येक भेट, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक क्षण यामागे त्याचीच इच्छा कार्यरत असते. म्हणूनच जर आज संकष्ट चतुर्थीच्या या पवित्र दिवशी ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर काही क्षण सर्व चिंता बाजूला ठेवा, शांतपणे बसा, मन एकाग्र करा आणि श्री गणेशाचे स्मरण करत ही कथा शेवटपर्यंत ऐका. संकष्टी चतुर्थी हा केवळ कॅलेंडरवरील एक सण नाही. हा असा दिवस आहे जेव्हा लाखो भक्त विघ्नहर्ता श्री भगणेशाच्या चरणी आपले सुखदुःख अर्पण करतात. कोणाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात तर कोणाच्या डोळ्यात वेदना, कोणाच्या घरात भरभराट असते तर कोणाच्या घरात संकटाचे सावट. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते, गणरायावरचा अढळ विश्वास. कारण भक्ताला माहीत असते प्रत्येक संकट कितीही मोठे असले तरी त्याहून मोठा त्याचा गणपती बाप्पा आहे. आपल्या भारतभूमीवर शेकडो वर्षांपासून संत, ऋषी आणि महात्मे भक्तीचा एक संदेश देत आले आहेत. श्रद्धा कधीच वाया जात नाही. योग्य वेळ आली की देव आपल्या भक्ताला त्याच्या मार्गाने उत्तर देतो. योग्य वेळ आली की देव आपल्या भक्ताला त्याच्या मार्गाने उत्तर देतो. आज आपण अशाच एक भक्ताची कथा ऐकणार आहोत. ही कथा आहे एका सामान्य माणसाची. ना तो राजा होता, ना श्रीमंत व्यापारी. त्याच्याकडे मोठे घर नव्हते, सोन्या चांदीचे दागिने नव्हते, कीर्ती नव्हती, पण त्याच्याकडे एक अशी संपत्ती होती जी जगातील कोणत्याही धनापेक्षा मोठी होती. श्री गणेशावरची अखंड श्रद्धा. त्याच्या आयुष्यात एकामागून एक संकटे येत होती. कष्ट करूनही यश मिळत नव्हते. घरात आर्थिक अडचणी होत्या. समाजातील काही लोक त्याची थट्टा करत होते. अनेकदा त्याला वाटत असे की आता सर्व काही संपले. पण प्रत्येक वेळी तो एकच गोष्ट करत असे, दोन्ही हात जोडून म्हणत असे, गणपती बाप्पा, मला मार्ग दाखवा, माझा विश्वास कधीच तुटू देऊ नका. याच विश्वासामुळे त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली जी आजही भक्तांना श्रद्धेची प्रेरणा देते. देवावर विश्वास ठेवणे सोपे असते जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखे घडत असते, पण जेव्हा चारही बाजूंनी अंधार असतो, प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतो आणि आपल्या डोळ्यात फक्त अश्रू उरतात, तेव्हा देखील देवाचे नाव घेणे यालाच खरी भक्ती म्हणतात. संकष्टी चतुर्थीचा संदेशही हाच आहे. संकटे येणारच, पण त्या संकटासमोर हार न मानता श्रद्धेचा दिवा जिवंत ठेवणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. आजची कथा केवळ मनोरंजनासाठी नाही, ही कथा तुमच्या मनात श्रद्धेचा एक दिवा पेटवण्यासाठी आहे. कदाचित या कथेत तुम्हाला तुमचे स्वतःचे आयुष्य दिसेल, कदाचित त्या भक्ताच्या संघर्षात तुम्हाला तुमचा संघर्ष दिसेल आणि कदाचित त्याच्या आशेमध्ये तुम्हाला तुमच्या उद्याची नवी किरण दिसेल. म्हणून ही कथा ऐकताना कोणतीही घाई करू नका. प्रत्येक प्रसंग मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण पौराणिक कथा फक्त भूतकाळ सांगत नाही, त्या वर्तमानाला दिशा देतात आणि भविष्याबद्दल आशा निर्माण करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती म्हणजे देवाकडे काही मागण्याचा व्यवहार नाही. भक्ती म्हणजे स्वतःला देवाच्या इच्छेवर सोपवण्याची तयारी. आणि जेव्हा भक्त असे पूर्ण समर्पण करतो तेव्हा देव त्याच्या जीवनात योग्य वेळी योग्य मार्ग उघडतो. आजची कथा या सत्याची साक्ष देणारी आहे. या कथेतील प्रत्येक प्रसंग आपल्याला शिकवेल की संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा त्याहून मोठी असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडायची नसते. आणि देवाचे उत्तर नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच मिळेल असे नसेल तरी ते आपल्या हिताचेच असते. चला आता आपण या कथेला सुरुवात करूया. अनेक वर्षापूर्वी सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या एका छोट्याशा गावात ही घटना घडली होती. गाव फार मोठे नव्हते, पण तेथील लोकांच्या मनात देवाविषयी अपार श्रद्धा होती. गावाच्या पूर्वेला एक शांत नदी वाहत होती. नदीच्या काठावर उभे असलेले प्राचीन वडाचे झाड
गावाच्या अनेक पिढ्यांचे साक्षीदार होते. त्या झाडाच्या थोड्याच अंतरावर काळ्या दगडावर बांधलेले एक प्राचीन श्री गणेशाचे मंदिर होते. त्या मंदिराचा इतिहास नेमका कुणालाच ठाऊक नव्हता. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगायचे की त्यांच्या पंजोबाच्या काळातील हे मंदिर असेच होते. मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेली गणरायाची मूर्ती अत्यंत प्रसन्न होती. बाप्पाच्या चेहऱ्यावरचे मंद स्मित पाहिले की किती दुःखी माणूस असला तरी त्याच्या मनात एक वेगळी शांतता लाभायची. पहाटेच्या वेळी मंदिरात घंटाचा नाद घुमू लागला की संपूर्ण गाव जागे व्हायचे. पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिरातील आरती, धुपाचा सुगंध आणि उगवत्या सूर्याची पहिली किरणे, वातावरण इतके पवित्र वाटायचे की जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरलाय असे भासायचे. या गावातच एक साधा, प्रामाणिक आणि अत्यंत श्रद्धाळू तरुण राहत होता. त्याचे नाव होते माधव. माधव श्रीमंत नव्हता. त्याच्याकडे मोठी शेती नव्हती, ना मोठे घर होते, ना संपत्ती. गावाच्या टोकाला मातीचे छोटेसे घर होते. त्या घरात त्याची वृद्ध आई आणि तो एवढेच दोघे राहत होते. वडिलांचे निधन अनेक वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी माधवावर आली होती. दररोज पहाटे उठून तो शेतमजुरीला जायचा. कधी कुणाच्या शेतात नांगरणी, कधी कापणी, कधी विहिरीवर पाणी काढणे. जे काम मिळेल ते तो प्रामाणिकपणे करायचा. दिवसभर कष्ट करूनही हातात फारसे पैसे पडत नसत, पण तरी त्याच्या चेहऱ्यावर तक्रार कधी दिसत नसे. कारण त्याचा विश्वास पैशावर नव्हता, तर गणरायाच्या कृपेवर होता. गावातील लोक अनेकदा त्याला म्हणायचे, माधवा, एवढी पूजा करून काय उपयोग? देवाने जर ऐकायचे असते तर आज तुझी ही अवस्था झाली नसती. काही लोक त्याची थट्टाही करायचे. दररोज मंदिरात जातो, पण नशीब मात्र बदलत नाही. माधव मात्र फक्त हसायचा. तो कोणाशी वाद घालत नसे, कारण त्याला माहीत होते की श्रद्धा ही सिद्ध करायची गोष्ट नसते, ती अनुभवण्याची गोष्ट असते. प्रत्येक सकाळी कामावर जाण्यापूर्वी तो मंदिरात जायचा. गाभाऱ्यात प्रवेश करताच त्याचे डोळे आपोआप मिटायचे. दोन्ही हात जोडून तो शांतपणे गणरायाच्या चरणी नमस्कार करायचा. त्याची प्रार्थना फार मोठी नसायची. बाप्पा, माझ्या आईला निरोगी ठेव, माझ्या हातात काम दे आणि कोणाचं वाईट माझ्या हातून होऊ देऊ नको. बस एवढीच त्याची मागणी. त्याने कधी सोनं मागितलं नाही, कधी मोठं घर मागितलं नाही, कधी श्रीमंतीची याचना केली नाही. मंदिरातील वृद्ध पुजारी त्याच्याकडे प्रेमाने पाहायचे. अनेक वर्षापासून त्यांनी माधवला पाहिले होते. एक दिवस पुजारी त्याला म्हणाले, बाळा, तू रोज इतक्या भक्तिभावाने येतोस, पण कधी स्वतःसाठी काही मागत नाहीस. माधव हलकासा हसला आणि म्हणाला, गुरुजी, देवाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे की मला काय हवं आहे. मी त्याला सांगण्यापेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवणं पसंत करतो. हे शब्द ऐकून पुजाऱ्याच्या डोळ्यात पाणी आले. ते मनात म्हणाले, अशी श्रद्धा प्रत्येकाला लाभत नाही. त्या दिवसापासून पुजारी रोज माधवसाठी मनोमन आशीर्वाद मागू लागले. पण जीवनाची परीक्षा अजून संपलेली नव्हती. एका दिवशी माधव शेतातून घरी परतला तर त्याची आई घराच्या ओट्यावर बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. काय झालं आई? माधवने विचारलं. आई शांत स्वरात म्हणाली, घरातलं धान्य संपत आलं आहे. पुढच्या आठवड्यापासून काय करायचं हे समजत नाही. क्षणभर माधवही शांत झाला. त्याच्या खिशात त्या दिवशी फक्त काही मोजकी नाणी होती. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. तो म्हणाला, आई, चिंता करू नकोस. ज्याने आजपर्यंत साथ सोडली नाही तो पुढेही सोडणार नाही. आईने त्याच्याकडे पाहिले. तिला माहीत होते की तिचा मुलगा देवावर किती विश्वास ठेवतो, पण आईचं मन आईचं असतं. काळजी तर वाटणारच. त्या रात्री माधव झोपला, पण त्याच्या डोळ्यांना झोप लागत नव्हती. घरातील अडचणी, आईची काळजी, उद्याच्या कामाची चिंता, सगळे विचार मनात गर्दी करत होते. शेवटी तो शांतपणे उठला. घराबाहेर पडला. रात्र गडद झाली होती. आकाशात असंख्य तारे चमकत होते. थंड वारा वाहत होता. तो सरळ गणेश मंदिराकडे निघाला. मंदिरात फक्त नंदादीप तेवत होता. गाभाऱ्यातील प्रकाशात गणरायाचे मुख अधिकच तेजस्वी दिसत होते. माधव बाप्पासमोर बसला. त्याने काहीही मागितले नाही, फक्त डोळे मिटले आणि शांतपणे गणरायाचे नामस्मरण करू लागला. किती वेळ गेला त्याला समजले नाही. अचानक मंदिराच्या बाहेरून पावलांचा मंद आवाज ऐकू आला.
माधवने हळू डोळे उघडले. दारात एक वृद्ध संन्यासी उभे होते. त्यांच्या अंगावरती साधे भगवे वस्त्र होते. हातात कमंडलू, खांद्यावरती जुनी झोळी आणि कपाळावर तेजस्वी चंदनाचा टिळा. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज इतके विलक्षण होते की त्यांच्याकडे पाहताच मनातील अस्वस्थता क्षणात कमी होत होती. माधव तत्काळ उठला. त्याने नम्रपणे दोन्ही हात जोडले. महाराज, या, कृपया आत या. संन्याशांनी हलकेसे स्मित केले आणि गाभाऱ्याकडे चालत गेले. त्यांनी श्री गणेशाच्या चरणी मस्तक टेकवले. काही क्षण त्यांनी डोळे मिटून ध्यान केले. मंदिरात इतकी शांतता होती की फक्त दिवाच्या ज्योतीचा मंद आवाज ऐकू येत होता. ध्यान संपल्यावरती ते माधवकडे वळले. बाळा, एवढ्या रात्री येथे एकटाच का बसला आहेस? माधव काही क्षण शांत राहिला. तो म्हणाला, महाराज, मनात अनेक चिंता आहेत, पण त्या कोणाला सांगण्यापेक्षा मी त्या माझ्या गणरायाच्या चरणी ठेवतो. संन्याशाने त्याच्या डोळ्यात पाहिले. त्या नजरेत करुणा होती. तू देवाकडे काही मागितलेस का? माधवने शांतपणे उत्तर दिले, नाही महाराज, मला वाटतं देवाला माझ्यापेक्षा माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट माहीत आहे. संन्याशांच्या चेहऱ्यावरती समाधान उमटले. ते म्हणाले, जो भक्त देवावर इतका विश्वास ठेवतो त्याची परीक्षा मोठी असते, पण त्याचे फळही तितकेच मोठे असते. माधव त्यांच्या शब्दांकडे लक्षपूर्वक ऐकत होता. काही वेळ दोघांमध्ये शांतता पसरली. अचानक संन्याशांनी त्याच्या झोळीतून एक छोटासा मोदक बाहेर काढला. तो साधा दिसत होता. ना त्यावर चांदीचा वर्ख होता, ना त्यात काही विशेष आकर्षण. ते म्हणाले, हा मोदक उद्या सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी श्री गणेशाला अर्पण कर. पण लक्षात ठेव, या मोदकाला वाटेत कुणालाही देऊ नकोस. माधवने दोन्ही हातांनी तो मोदक स्वीकारला. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, महाराज, एवढंच? संन्यासी हसले. भक्तीची परीक्षा मोठ्या गोष्टींनी नसते बाळा, लहान गोष्टींनीच होते. हे बोलून ते मंदिराच्या बाहेर निघाले. माधव त्यांना निरोप देण्यासाठी दारापर्यंत आला, पण बाहेर पडताच तो थकबगला. समोरचा रस्ता रिकामा होता. चारही बाजूंना कोणीच नव्हते. ज्या संन्याशांशी तो काही क्षणापूर्वी बोलत होता ते क्षणार्धात कुठे दिसत नव्हते. माधवच्या अंगावरती शहारे आले. तो पुन्हा मंदिरात गेला. श्री गणेशाच्या मूर्तीसमोर उभा राहून त्याने मनोमन नमस्कार केला. त्या रात्री तो घरी परतला. त्याने मोदक अत्यंत जपून ठेवला. रातभर त्याच्या मनात संन्याशांचे शब्द घुमत राहिले. भक्तीची परीक्षा मोठ्या गोष्टींनी नसते, लहान गोष्टींनीच होते. पहाटे कोंबड्याच्या आवरण्याबरोबर तो जागा झाला. आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान केली. आईला काहीही न सांगता त्याने तो मोदक घेतला आणि मंदिराकडे निघाला. गाव अजून पूर्ण जागे झाले नव्हते. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. माधव वेगाने चालत होता. इतक्यात रस्त्याच्या कडेला त्याला एक वृद्ध स्त्री दिसली. ती अत्यंत अशक्त होती. तिच्या चेहऱ्यावरती उपासमारी स्पष्ट दिसत होती. तिने माधवकडे पाहिले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, कालपासून काही खाल्लं नाही, खायला काही आहे का? माधव क्षणभर थांबला. त्याच्या हातात तो एकमेव मोदक होता. क्षणभर त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली. हा मोदक त्या वृद्ध स्त्रीला द्यावा की संन्याशांनी सांगितल्याप्रमाणे तो गणरायाला अर्पण करावा? दोन्ही गोष्टी योग्य वाटत होत्या. एकीकडे उपाशी माणसाची भूक, दुसरीकडे दिलेला शब्द. त्याने डोळे मिटले. शांतपणे श्री गणेशाचे स्मरण केले. मग तो वृद्ध स्त्रीजवळ बसला. नम्रपणे म्हणाला, आई, माझ्याकडे आता हे तुला देऊ शकत नाही, पण मी वचन देतो, मंदिरात जाऊन लगेच तुझ्यासाठी अन्न घेऊन येतो. वृद्ध स्त्रीने त्याच्याकडे काही क्षण पाहिले. मग ती मंद हसली. जा बाळा, देव तुझं भलं करो. माधव वेगाने मंदिराकडे निघाला. गाभाऱ्यात पोचून त्याने तो मोदक अत्यंत भक्तिभावाने श्री गणेशाच्या चरणी अर्पण केला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, बाप्पा, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा, पण मी दिलेला शब्द मोडू शकलो नाही. पूजा संपताच तो धावत गावातील एका ओळखीच्या दुकानदाराकडे गेला. उसने पैसे मागितले. थोडे तांदूळ, भाकरी आणि थोडं दूध घेतलं. तो पुन्हा त्या वृद्ध स्त्रीकडे धावत आला, पण ती जागा रिकामी होती. माधवाच्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठले होते. तो अजूनही त्या रिकाम्या जागेकडे पाहत उभा होता. हातात अन्नाचे गाठोडे होते, पण ती वृद्ध स्त्री कुठे दिसत नव्हती.
काही क्षणापूर्वी जिच्याशी तो बोलत होता ती जणू हवेत विरघळून गेली होती. तेवढ्यात मंदिरातील वृद्ध पुजारी धापा टाकत त्याच्या जवळ आले. माधवा, लवकर चल, मंदिरात एक विलक्षण घटना घडली आहे. माधव काही न बोलता पुजाऱ्यासोबत मंदिराकडे निघाला. मंदिराजवळ पोहोचतात त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. आज मंदिरात नेहमीपेक्षा जास्त भक्त जमा झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आश्चर्य दिसत होते. काही जण गाभाऱ्याकडे बोट दाखवत कुजबुजत होते. माधव हळू गाभाऱ्यात शिरला. समोरचे दृश्य पाहून तो क्षणभर स्तब्ध झाला. श्री गणेशाच्या चरणी त्याने अर्पण केलेला साधा मोदक तसाच होता, पण त्याच्या आजूबाजूला एक विलक्षण सुगंध दरवळत होता. संपूर्ण गाभाऱ्यात प्रसन्नतेची एक अनोखी अनुभूती पसरली होती. पुजारी शांत स्वरात म्हणाले, बाळा, आज पहाटे मंदिर उघडलं तेव्हा गाभाऱ्यात असा दिव्य सुगंध पसरला होता की आम्ही सर्वजण थक्क झालो. आणि आश्चर्य म्हणजे हा सुगंध फक्त तुझ्या अर्पण केलेल्या त्या एका मोदकाभोवतीच जाणवत होता. माधवने नम्रपणे गणरायाला नमस्कार केला. तो काही बोलला नाही, कारण त्याला जाणवत होतं काही अनुभव शब्दांमध्ये सांगता येत नाहीत. पुजारी पुन्हा म्हणाले, माधवा, काल रात्री तू एकटाच मंदिरात आला होतास का? हो पुजारी. तुझ्यासोबत आणखी कोणी होतं का? माधव काही क्षण शांत राहिला. मग त्यांनी रात्री भेटलेल्या त्या तेजस्वी संन्याशाची संपूर्ण गोष्ट सांगितली. संन्याशाने दिलेला मोदक, त्यांनी सांगितलेले वचन आणि सकाळी भेटलेली ती वृद्ध स्त्री, सर्व काही. संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर पुजाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते काही क्षण गाभाऱ्याकडे पाहत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, बाळा, माझे गुरुजी नेहमी सांगायचे, जेव्हा एखाद्या भक्ताची श्रद्धा पूर्णपणे निष्कलंक असते तेव्हा देव त्याची परीक्षा घेण्यासाठी अनेक रूपांनी येतो. कधी संन्यासी बनून, कधी गरीब बनून, कधी भुकेलेला प्रवासी बनून. माधव आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात काल रात्रीचे सर्व प्रसंग पुन्हा जिवंत झाले. संन्यासाचं गूढ हास्य, त्यांचा शांत आवाज आणि ते शब्द. भक्ताची परीक्षा मोठ्या गोष्टीने नसते, लहान गोष्टीनेच होते. माधवाच्या डोळ्यात अश्रू आले. तो गणरायाच्या चरणी मस्तक टेकवत म्हणाला, बाप्पा, मला तुमची लीला समजण्याइतकी बुद्धी नाही, पण माझा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. गाभाऱ्यात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मंदिरातील प्रत्येक भक्त भावुक झाला होता. पण त्या दिवसानंतर माधवाच्या आयुष्यात चमत्कारीरित्या धनाचा वर्षाव झाला नाही. त्याच्या घरात सोन्याच्या मोहरा आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व अडचणीही संपल्या नाहीत. उलट परीक्षेचा खरा काळ आता सुरू होणार होता. दुसऱ्या दिवशी गावातील सर्वात मोठ्या जमीनदाराने माधवला कामावरती बोलावले. तो अत्यंत कडक स्वभावाचा होता. गावातील अनेक गरीब लोक त्याच्या शेतात काम करत असत. माधवही तेथे पोहोचला. संपूर्ण दिवस उन्हात राबल्यानंतर संध्याकाळी मजुरी वाटली जाऊ लागली. प्रत्येकाला पैसे मिळाले. माधवची वेळ आली, पण जमीनदाराने त्याच्याकडे पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाला, आज तुला पैसे मिळणार नाहीत. माधव चकित झाला. का मालक, माझ्याकडून काही चूक झाली का? जमीनदार रागाने म्हणाला, तुझ्यामुळे काम उशिरा झालं ते खोटं होतं, कारण दिवसभर माधव सर्वात जास्त मेहनत करत होता. इतर मजूरही ते पाहत होते. त्यांना सत्य माहीत होतं, पण कोणीच बोलण्याची हिंमत केली नाही. माधव काही क्षण शांत उभा राहिला. तो सहज भांडू शकला असता, गावकऱ्यांसमोर वाद घालू शकला असता, पण त्याने फक्त एवढंच म्हटलं, ठीक आहे मालक, देव सर्व पाहत आहे. हे बोलून तो तिथून निघून गेला. रस्त्यात त्याच्या एका मित्राने विचारलं, माधवा, तू इतका शांत का राहिलास? तुझ्यावरती अन्याय झाला. माधव हलकासा हसला. अन्याय करणारा माणूस मोठा नसतो, न्याय करणारा देव मोठा असतो. त्या रात्री घरी परतल्यावरती त्याने आईसमोर काहीच बोलला नाही. आईने विचारलं, आज मजुरी मिळाली का? माधवने खोटं बोलायचं ठरवलं नाही. तो शांतपणे म्हणाला, नाही आई. आईच्या डोळ्यात काळजी दाटून आली. घरात धान्य संपत आलं होतं. उद्या काय खायचं हा प्रश्न दोघांसमोर उभा होता. रात्र झाली. माधव पुन्हा मंदिरात गेला, पण आज त्याने कोणतीही मागणी केली नाही. तो फक्त शांत बसून गणरायाकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरती दुःख होतं, पण राग नव्हता. निराशा होती, पण श्रद्धा तुटली नव्हती. तेवढ्यात मंदिराच्या दारातून एक लहान मुलगा धावत आत आला. त्याच्या हातात कापडी पिशवी होती.
तो थेट माधव समोर आला आणि म्हणाला, काका, कुणीतरी बाहेर उभ्या असलेल्या माणसाने ही पिशवी तुम्हाला द्यायला सांगितली. माधवने आश्चर्याने पिशवी घेतली. तो लगेच बाहेर धावत गेला, पण बाहेर कोणीच नव्हतं. रस्ता पुन्हा रिकामा होता. त्याने हळूच पिशवी उघडली. आत काही धान्य, थोडंसं गूळ आणि एक छोटंसं पत्र होतं. त्या पत्रावरती फक्त एकच ओळ लिहिलेली होती, जो दुसऱ्याचा हक्क घेत नाही त्याची काळजी गणराय स्वतः घेतात. त्या एका वाक्याने त्याच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण झाली. पिशवीतील धान्य आणि गूळ यापेक्षा त्या शब्दाने त्याला अधिक बळ दिलं होतं. तो पत्र छातीशी धरून काही क्षण श्री गणेशाच्या मूर्तीकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. तो मनात म्हणाला, बाप्पा, तुमचा मार्ग मला समजत नाही, पण तुम्ही माझ्यासोबत आहात एवढाच विश्वास मला पुढे चालण्याची ताकद देतो. त्या रात्री तो घरी परतला. आईने पिशवी पाहिली आणि आश्चर्याने विचारले, हे कुठून आणलंस बाळा? माधवने सर्व सत्य सांगितलं. आईने दोन्ही हात जोडले. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती म्हणाली, देव कधीच आपल्या भक्ताला उपाशी ठेवत नाही. माधव हसला. आई, देव अन्न देतोच, पण त्याहून मोठं म्हणजे तो विश्वास देतो. दिवस पुढे सरकत होते. संकष्ट चतुर्थी संपली होती. गावातील जीवन पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू झाले. पण माधवच्या आयुष्यातील परीक्षा अजून संपलेली नव्हती. दिवस पुढे सरकत होते. गावातील जीवन पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू झाले. पण माधवच्या आयुष्यातील परीक्षा अजून संपलेली नव्हती. एके दिवशी गावात मोठी बातमी पसरली. राज्यातील एका श्रीमंत व्यापाऱ्याने गावाजवळील मोठी जमीन विकत घेतली होती. तेथे नवीन धान्य कोठार उभारले जाणार होते. कामासाठी अनेक मजुरांची गरज होती. संपूर्ण गाव आनंदात होता. सर्वांना वाटले, आता भरपूर काम मिळेल. माधवही त्या ठिकाणी गेला. व्यापाऱ्याने प्रत्येकाची चौकशी केली, कामाची पाहणी केली. माधवची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून तो समाधानी झाला. त्याने माधवला दुसऱ्या दिवशी कामावरती येण्यास सांगितले. माधवच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. तो घरी परतला. आईला ही बातमी सांगितली. दोघांच्या चेहऱ्यावरती अनेक दिवसांनी आनंद दिसत होता. त्या रात्री माधव नेहमीप्रमाणे मंदिरात गेला. त्याने गणरायाला नमस्कार केला. बाप्पा, आज काही मागत नाही, फक्त तुमचे आभार मानायला आलो आहे. इतक्यात मंदिराच्या बाहेर गोंधळ सुरू झाला. लोक मोठमोठ्याने ओरडत होते. माधव बाहेर आला. गावातील काही लोक एका वृद्ध माणसाला धरून उभे होते. तो माणूस थरथरत होता. त्याच्या हातात पैशाची छोटी पिशवी होती. एक जण मोठ्याने म्हणत होता, हा चोर आहे. दुसरा म्हणाला, याने व्यापाऱ्याचे पैसे चोरले. गावातील लोक संतापले होते. कोणी त्याला मारण्यास पुढे जात होते. माधव शांतपणे त्या वृद्धाजवळ गेला. त्याने विचारले, बाबा, खरं काय आहे? वृद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मी चोर नाही बाळा. मला ही पिशवी रस्त्यात पडलेली सापडली. मी ती मालकाला परत द्यायला निघालो होतो, पण लोकांनी मला पाहिलं आणि चोर समजलं. कोणी त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हते. तेवढ्यात व्यापारीही तेथे आला. त्याने रागाने विचारले, कोण आहे हा? गावकरी म्हणाले, याने तुमचे पैसे चोरले. व्यापारी वृद्धाकडे पाहू लागला. माधव पुढे आला. तो शांतपणे म्हणाला, मालक, एखाद्यावरती आरोप करणे सोपे असते, पण सत्य जाणून न घेता निर्णय घेणे योग्य नाही. व्यापारी काही क्षण विचारात पडला. मग त्यांनी वृद्धाला विचारले, जर तू चोर नशील तर पैसे घेऊन पळून का गेला नाहीस? वृद्धाने उत्तर दिले, कारण हे माझे नव्हते. हे शब्द ऐकताच माधवच्या चेहऱ्यावरती स्मित उमटले. व्यापाऱ्याने वृद्धाकडे काही क्षण पाहिले. मग त्याने आपल्या माणसांना विचारले. तपास केल्यावरती समजले की खरोखरच पैशाची पिशवी रस्त्यात पडली होती. वृद्धाने ती चोरली नव्हती. संपूर्ण गाव शांत झाले. ज्यांनी त्याला चोर म्हटले होते ते लाजले. व्यापाऱ्याने वृद्धाची माफी मागितली. मग त्याने माधवकडे पाहिले. तू त्या माणसाची बाजू का घेतलीस? माधव शांत स्वरात म्हणाला, कारण सत्य ऐकून घेण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. व्यापाऱ्याने दीर्घ श्वास घेतला. तो म्हणाला, आज मी 2 गोष्टी पाहिल्या, त्या वृद्धाचा प्रामाणिकपणा आणि तुझा न्याय. त्या क्षणी व्यापाऱ्याने एक निर्णय घेतला. माधवा, उद्यापासून तू फक्त मजूर म्हणून नाही, तर संपूर्ण धान्य कोठाऱ्याच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळशील. हे ऐकून माधव थक्क झाला. त्याने कधी अशी अपेक्षाच केली नव्हती.
त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो म्हणाला, मालक, माझ्यावरती एवढा विश्वास. व्यापारी हसला. विश्वास विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि तू तो कमावला आहेस. त्या संध्याकाळी माधव मंदिरात गेला. त्याने श्री गणेशाच्या चरणी डोके ठेवले. त्याच्या ओठावरती एक वाक्य होते, बाप्पा, आज मला समजलं, तुमची कृपा अचानक मिळत नाही, ती प्रत्येक चांगल्या कर्मातून हळूहळू माझ्या आयुष्यात उतरते. मंदिरातील घंटा वाजू लागली. तुपाचा सुगंध दरवळू लागला आणि मंदिराच्या दारात त्या तेजस्वी संन्याशाची एक क्षणभर झलक माधवला दिसली. तो लगेच उठून बाहेर धावला. पण यावेळी दाराबाहेर कोणीच नव्हते. फक्त मंद वारा वाहत होता आणि मंदिरातील पिंपळाची पाने हलके सळसळत होती. शेवटी त्याने श्री गणेशाच्या मूर्तीसमोर येऊन शांतपणे डोके टेकवले. बाप्पा, जर ते खरोखर तुमचे दूत असतील तर मला त्यांच्या दर्शनाची इच्छा नाही. मला फक्त तुमच्या मार्गावरती चालण्याची शक्ती द्या. इतके बोलून तो घरी परतला. दुसऱ्या दिवसापासून माधवने व्यापाराच्या धान्य कोठाराची जबाबदारी स्वीकारली. पहाटे मंदिरात दर्शन, त्यानंतर काम, संध्याकाळी पुन्हा गणरायाचे दर्शन. हा त्याचा नियम आजही तसाच होता. आता त्याच्या हाताखाली अनेक मजूर काम करत होते, पण अधिकार मिळाला म्हणून त्याच्या स्वभावात किंचितही बदल झाला नव्हता. तो स्वतःही इतरांसमोर धान्याची पोती उचलत असे. एखादा मजूर आजारी पडला तर त्याचे काम स्वतः करत असे. दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्वांसोबत जमिनीवरती बसून जेवत असे. त्यामुळे सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला. व्यापाऱ्याला आश्चर्य वाटत होते. एक दिवस त्याने माधवला विचारले, तुझ्या हातात सत्ता आली, पण गर्व का आला नाही? माधव हसत म्हणाला, मालक, ज्याने मला ही जबाबदारी दिली तो वर बसला आहे, मी फक्त त्याचा सेवक आहे. व्यापाऱ्याने काही उत्तर दिले नाही, पण त्या दिवसापासून त्याच्या मनात माधवाबद्दल विश्वास आणखी वाढला. काही महिने असेच गेले. धान्य कोठार उत्तम प्रकारे चालू लागले. गावात सर्वत्र माधवाच्या प्रामाणिकपणाची चर्चा होऊ लागली. पण जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असते. गावातच रघुनाथ नावाचा एक माणूस राहत होता. तो स्वभावाने मत्सरी होता. माधवचा वाढता सन्मान त्याला अजिबात सहन होत नव्हता. तो म्हणत असे, हा कालपर्यंत मजूर होता आणि आज सगळे त्याचं कौतुक करतायत. हळूहळू त्याच्या मनात द्वेष वाढू लागला. एक दिवस त्याने काही लोकांना हाताशी धरले. रात्री उशिरा ते धान्य कोठारात शिरले. काही धान्याची पोती लपवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावात अफवा पसरली, धान्य चोरीला गेलं आहे. क्षणात बातमी व्यापाऱ्यापर्यंत पोहोचली. तो संतापाने धान्य कोठारात आला. सर्व पोती मोजली गेली. खरोखरच काही पोती गायब होती. व्यापाऱ्याने कठोर आवाजात विचारले, याची जबाबदारी कोणाची? सर्वांची नजर माधवाकडे वळली, कारण देखरेख त्याच्याकडे होती. माधव शांतपणे उभा राहिला. त्याने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला नाही. तो म्हणाला, जबाबदारी माझी आहे. व्यापारी रागाने म्हणाला, मग धान्य कुठे गेलं? माधवकडे उत्तर नव्हते, कारण त्यालाच काही समजत नव्हते. रघुनाथ पुढे आला. तो म्हणाला, मालक, एवढं धान्य स्वतःहून नाहीसं होऊ शकत नाही. गावात कुजबूज सुरू झाली. काही जण म्हणू लागले, इतका प्रामाणिक दिसणारा माणूसही असा निघाला. हे शब्द माधवाच्या कानावरती पडत होते, पण त्याने कोणावरही राग व्यक्त केला नाही. तो मनात फक्त एकच नाम घेत होता, गणपती बाप्पा. व्यापाऱ्याने गंभीर आवाजात सांगितले, 3 दिवसात धान्य सापडलं नाही तर तुला ही जबाबदारी सोडावी लागेल. माधवने मान खाली घातली, जशी तुमची इच्छा. त्या संध्याकाळी तो पुन्हा मंदिरात गेला. आज मात्र त्याचे मन खूप व्याकुळ होते. त्याने गणरायासमोर बसून डोळे मिटले. बाप्पा, मी चोरी केली नाही, पण मला स्वतःला निर्दोष सिद्ध कसं करायचं हेही माहीत नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मंदिरातील पुजारी शांतपणे त्याच्या जवळ आले. ते म्हणाले, माधवा, सत्याला घाई नसते, पण विजय नेहमी सत्याचाच होतो. माधवने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्या रात्री तो घरी गेला, पण झोप काही लागत नव्हती. मध्यरात्री अचानक त्याला एक प्रश्न स्वतः पडला. त्याने पाहिले, तेच प्राचीन गणेश मंदिर, ते तेजस्वी संन्याशी आणि त्यांच्या हातात एक दीप. संन्याशी काही बोलले नाहीत. ते फक्त मंदिराच्या मागील जुन्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवत होते. क्षणात स्वप्न संपले. माधव दचकून जागा झाला. पहाट व्हायला अजून वेळ होता. तो एक क्षणही न थांबता मंदिराकडे धावत गेला. मंदिराच्या मागे असलेल्या त्या जुन्या वडाच्या झाडाजवळ पोहोचला. आजवर त्याने त्या दिशेने
कधी लक्षात दिलं नव्हतं. तो सावकाश पुढे गेला. अचानक त्याच्या नजरेस काही पोती दिसली. धान्याची पोती, नेमकी तीच जी धान्य कोठारातून गायब झाली होती. माधव काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने आजूबाजूला पाहिलं, कोणीच नव्हतं. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. पहाटेची वेळ होती. गाव अजून पूर्णपणे जागे झाले नव्हते. मंदिराच्या कळसावरती उगवत्या सूर्याची पहिली किरणे पडू लागली होती. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सुरू झाला होता. पण माधवच्या मनात मात्र एकाच विचाराची धावपळ सुरू होती. धान्याची पोती सापडली, पण आता सत्य सर्वांसमोर येणं आवश्यक आहे. तो एकही क्षण न थांबता व्यापाऱ्याच्या घराकडे धावला. दार ठोठावताच व्यापारी बाहेर आला. माधव धापा टाकत म्हणाला, मालक, कृपया माझ्यासोबत मंदिराकडे चला. व्यापाऱ्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या चेहऱ्यावरती भीती नव्हती, आत्मविश्वास होता. दोघेही मंदिराकडे निघाले. त्यांच्यासोबत काही गावकरी गेले. मंदिरामागील वडाच्या झाडाजवळ पोहोचताच सर्वजण थबकले. तेथे हरवलेली सर्व धान्याची पोती व्यवस्थित रचून ठेवली होती. व्यापाऱ्याने स्वतः ती पोती मोजली. एकही पोतं कमी नव्हते. संपूर्ण गावात कुजबूज सुरू झाली. मग चोरी कोणी केली? पोती इथे आणून ठेवली कोणी? प्रश्न वाढत होते. उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. व्यापाऱ्याने कठोर आवाजात सांगितले, आज सत्य समोर आलंच पाहिजे. त्याने गावातील सर्व लोकांना मंदिराच्या आवारात बोलावले. दुपारपर्यंत संपूर्ण गाव तिथे जमा झाले. माधव शांतपणे एका बाजूला उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरती कोणताही राग नव्हता, फक्त शांतता होती. व्यापाऱ्याने सर्वांसमोर विचारले, ज्याने हे केलं आहे त्याने स्वतः पुढे यावं. काही क्षण संपूर्ण परिसर शांत झाला. कुणीच पुढे आलं नाही. तेवढ्यात मंदिरातील वृद्ध पुजारी पुढे आले. ते म्हणाले, सत्य लपवता येत नाही. आज नाही तर उद्या ते स्वतःचा मार्ग शोधतच. इतक्यात गर्दीत उभा असलेला रघुनाथ अस्वस्थ होऊ लागला. त्याच्या कपाळावरती घाम फुटला. त्याला वाटले होते की धान्य कधीच सापडणार नाही, पण आता परिस्थिती बदलली होती. त्याचे मन त्याला दोष देऊ लागले. व्यापाऱ्याने पुन्हा एकदा मोठ्याने विचारले, शेवटची संधी देतो, सत्य सांगा. अचानक रघुनाथ गर्दीतून पुढे आला. त्याचे हात थरथरत होते. तो खाली मान घालून उभा राहिला. काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही. शेवटी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मालक, चूक माझीच होती. संपूर्ण गाव स्तब्ध झाले. रघुनाथ पुढे बोलू लागला, माधवचा वाढता मान मला सहन झाला नव्हता, म्हणून मी काही माणसाच्या मदतीने धान्याची पोती लपवली. सर्वांचा संशय त्याच्यावरती जावा एवढाच माझा हेतू होता. हे ऐकताच गावात एकच खळबळ उडाली. काही जण रागाने त्याच्याकडे धावू लागले, पण माधवने त्यांना थांबवलं. तो शांतपणे म्हणाला, कोणीही यांना हात लावू नका. सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. व्यापारीही चकित झाला. तो म्हणाला, माधवा, याने तुझ्यावरती खोटा आरोप केला, तुझा मान कमी करण्याचा प्रयत्न केला आणि तरीही तू याला वाचवतो आहेस. माधव हळूच हसला. तो म्हणाला, मालक, चुकीचा द्वेष केला तर आपणही चुकीचे होतो, पण चुकीच्या माणसाला योग्य मार्ग दाखवला तर दोन आयुष्य बदलतात. संपूर्ण गाव शांत झाले. रघुनाथ अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी माधवाच्या पायाशी बसला. मला माफ कर. माधवने त्याला लगेच उठवले. माफी माझ्याकडून नाही, स्वतःच्या अंतरात्म्याकडून माग. हे शब्द ऐकून मंदिरातील पुजाऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान उमटलं. ते मनात म्हणाले, हीच खरी गणेश भक्ती आहे. व्यापाऱ्याने सर्वांसमोर घोषणा केली, आजपासून धान्य कोठाराची संपूर्ण जबाबदारी कायमची माधवकडे राहील. त्याने पुढे सांगितले, आणि या गावातील गरिबांसाठी दर महिन्याला धान्याची योजना सुरू केली जाईल. त्या योजनेची जबाबदारी माधवकडेच असेल. सर्व गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, पण माधवच्या चेहऱ्यावर गर्वाचा लवलेशही नव्हता. तो फक्त श्री गणेशाच्या मंदिराकडे पाहत होता. त्याला मनातून जाणवत होतं, हा सन्मान माझा नाही, हा गणरायाच्या कृपेचा आहे. त्या संध्याकाळी माधव नेहमीप्रमाणे मंदिरात गेला. गाभाऱ्यात कोणीच नव्हतं, फक्त नंदादीप शांतपणे तेवत होता. त्याने गणरायाच्या चरणी डोकं ठेवलं. बाप्पा, मला संपत्ती नको, मान सन्मानही नको. माझ्या मनातला हा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. इतक्यात मंदिरात एक मंद सुगंध दरवळला. तोच दिव्य सुगंध जो त्या मोदकाच्या दिवशी दरवळला होता. माधवने डोळे उघडले. गाभाऱ्याच्या दारात क्षणभर तेच तेजस्वी संन्यासी उभे होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित अधिक गहिरे होते.
त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिला आणि पुढच्या क्षणी ते पुन्हा अदृश्य झाले. माधवच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याने दोन्ही हात जोडले. त्याला आता समजले होते, देव प्रत्येक वेळी प्रत्यक्ष भेटत नाही, पण तो योग्य वेळी योग्य माणसाच्या रूपाने आपल्या जीवनात येत राहतो. मात्र गणरायाची सर्वात मोठी कृपा अजून बाकी होती. कारण काही दिवसांनी अशी घटना घडणार होती जी फक्त माधवचेच नाही तर संपूर्ण गावाचे भविष्य कायमचे बदलून टाकणार होती. रघुनाथाने आपल्या चुकीची कबुली दिल्यानंतर गावातील वातावरण पूर्णपणे बदलले होते. अनेकांच्या मनात माधवबद्दलचा आदर आणखी वाढला होता. कारण लोकांनी प्रथमच असा माणूस पाहिला होता ज्याने स्वतःवर अन्याय करणाऱ्यालाही क्षमा केली होती. माधव मात्र पूर्वीसारखा साधा होता. ना त्याच्या चालण्यात बदल झाला, ना बोलण्यात, ना वागण्यात. त्याच्यासाठी प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री गणेशाच्या चरणी नमस्कार करूनच होत होती. पहाटे मंदिरात जाऊन तो फक्त एकच प्रार्थना करायचा, बाप्पा माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडू दे. काळ पुढे सरकत होता, पण त्या वर्षी पावसाने गावाकडे पाठ फिरवली. आषाढ संपला, श्रावणही निघून गेला. आभाळात काळे ढग जमा होत होते, पण पाऊस मात्र पडत नव्हता. शेतातील माती तडकू लागली. विहिरीचे पाणी दिवसेंदिवस कमी होत गेले. नदीचा प्रवाही आटू लागला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्ट दिसू लागली. गावातील प्रत्येक घरात एकच चर्चा होती, यावर्षी पीक नाही आलं तर काय होणार. काही दिवसातच परिस्थिती आणखी गंभीर झाली. धान्याचे भाव वाढू लागले. गरीब कुटुंबामध्ये उपासमारीची भीती निर्माण झाली. गावातील लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू हरवू लागले. ही परिस्थिती पाहून माधवच्या मनाला खूप वेदना होत होत्या. तो रोज धान्य कोठारात जाऊन पोती मोजत असे. गावात किती धान्य शिल्लक आहे, किती दिवस पुरेल याचा तो हिशोब ठेवत होता. एका संध्याकाळी व्यापारी त्याच्या जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावरही चिंता होती. तो म्हणाला, माधवा, जर आणखी 15 दिवस पाऊस पडला नाही तर हे धान्यही संपेल. माधव शांत राहिला. तो म्हणाला, मालक, देवाने दिलेलं धान्य फक्त विकण्यासाठी नाही, गरजूंना जगवण्यासाठीही असतं. व्यापाऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे? माधव म्हणाला, गावातील सर्वात गरीब कुटुंबांना आपण मोफत धान्य द्यायला सुरुवात करूया. व्यापारी काही क्षण विचारात पडला. तो म्हणाला, यामुळे आपलं नुकसान खूप होईल. माधव हसला. जे धान्य भुकेल्याच्या पोटात जातं त्याला नुकसान म्हणत नाही. हे शब्द व्यापाऱ्याच्या मनात भिडले. त्याने लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवसापासून गावातील गरीब कुटुंबांना धान्य वाटले जाऊ लागले. अनेकांच्या घरात अनेक दिवसांनी चूल पेटली. लहान मुलांच्या चेहऱ्यावरती पुन्हा आनंद दिसू लागला. गावातील वृद्ध लोक माधवला आशीर्वाद देऊ लागले. ते म्हणायचे, बाळा, तू नसता तर आम्ही उपाशी राहिलो असतो. पण माधव प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायचा, माझे आभार मानू नका, गणरायाचे माना. काही दिवसांनी संकष्ट चतुर्थी पुन्हा जवळ आली. संपूर्ण गावाने ठरवलं, ज्यावेळी सर्वजण मिळून गणपतीची विशेष पूजा करायची. गावातील प्रत्येक घरातून फुले, दुर्वा, मोदक, फळे आणली गेली. मंदिर पुन्हा एकदा फुलांनी सजले. संध्याकाळी आरतीला संपूर्ण गाव एकत्र जमलं. माधव नेहमीप्रमाणे शेवटच्या रांगेत उभा होता. त्याला पुढे उभं राहण्याची इच्छा कधीच नव्हती. आरती सुरू झाली. सुखहर्ता दुःखहर्ता. संपूर्ण मंदिरात भक्तिभाव दाटून आला. आरती संपल्यानंतर वृद्ध पुजारी पुढे आले. ते म्हणाले, आज प्रत्येकाने मनातील एक चांगली इच्छा श्री गणेशाच्या चरणी अर्पण करा. सर्वांनी डोळे मिटले. कोणी पावसाची प्रार्थना करत होतं, कोणी मुलांच्या सुखासाठी, कोणी आजारातून मुक्तीसाठी. माधवने डोळे मिटले, पण त्याने स्वतःसाठी काहीही मागितले नाही. तो फक्त म्हणाला, बाप्पा, माझं गाव सुखी राहू दे. इतक्यात मंदिराच्या बाहेर विजांचा मोठा कडकडाट झाला. सर्वजण बाहेर आले. अनेक महिन्यांनी आकाशात काही ढग दाटून आले होते. थंड वारा वाहू लागला. क्षणभरात पावसाचा पहिला थेंब जमिनीवरती पडला आणि काही क्षणात मुसळधार पाऊस सुरू झाला. संपूर्ण गाव आनंदाने नाचू लागलं. लहान मुलं पावसात धावू लागली. वृद्धांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. शेतकरी आकाशाकडे पाहून हात जोडू लागले. गावभर एकच जयघोष सुरू झाला, गणपती बाप्पा मोरया. माधव मात्र मंदिराच्या पायऱ्यांवरती शांतपणे उभा राहून पाऊस पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो मनात म्हणाला, बाप्पा,
माझी प्रार्थना नाही, या गावातील प्रत्येक भक्ताची श्रद्धा तुम्ही स्वीकारली. तेवढ्यात पुन्हा एकदा त्या पावसाच्या सरीमध्ये माधवला मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तो तेजस्वी संन्यासी दिसला. यावेळी त्याने फक्त एकच वाक्य म्हटले, ज्याच्या मनात स्वतःसाठी इच्छा नसते त्याच्या आयुष्यात देव स्वतः इच्छा पूर्ण करतो. हे बोलून ते पावसाच्या धारात आणि धुक्यात विरून गेले. माधव धावत बाहेर आला, पण यावेळी कोणीच नव्हते. मुसळधार पावसाने संपूर्ण गाव नव्या आशेने भरून गेले होते. अनेक महिन्यांपासून कोरडी पडलेली जमीन पावसाचे थेंब पिऊ लागली होती. नदी पुन्हा वाहू लागली. विहिरींमध्ये पाणी साचू लागले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतले. संपूर्ण गावात एकच चर्चा होती, गणपती बाप्पांनी आपल्या गावाची लाज राखली. पण माधवच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. त्याला त्या रहस्यमय संन्याशाचे शब्द सतत आठवत होते, ज्याच्या मनात स्वतःसाठी इच्छा नसते त्याच्या आयुष्यात देव स्वतः इच्छा पूर्ण करतो. हे वाक्य त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. त्या रात्री नेहमीप्रमाणे तो मंदिरात गेला. पाऊस नुकताच थांबला होता. मंदिराच्या दगडी पायऱ्यांवर अजूनही पाण्याचे थेंब चमकत होते. संपूर्ण वातावरणात मातीचा सुगंध दरवळत होता. माधव शांतपणे गाभाऱ्यासमोर बसला. त्याने डोळे मिटले. आज त्याच्या मनात कोणताही प्रश्न नव्हता, कोणतीही इच्छा नव्हती, फक्त कृतज्ञता होती. तो मनात म्हणाला, बाप्पा, मला काही नको. तुम्ही मला जे दिलं त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन. इतक्यात मंदिरात पुन्हा तोच दिव्य सुगंध दरवळू लागला. नंदादीपाची ज्योत अचानक तेजाने प्रज्वलित झाली. माधवने हळूहळू डोळे उघडले. त्याच्यासमोर ते तेजस्वी संन्यासी उभे होते. यावेळी ते अदृश्य झाले नव्हते. माधव ताबडतोब उठला. दोन्ही हात जोडून त्यांच्या चरणी नमस्कार केला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, महाराज, तुम्ही कोण आहात? अनेक वेळी माझी परीक्षा घेतली, अनेक वेळा योग्य मार्ग दाखवला, पण प्रत्येक वेळी अदृश्य झालात. संन्याशांनी मंद स्मित केले. ते म्हणाले, माधवा, तुला खरंच माझी ओळख जाणून घ्यायची आहे. माधवने नम्रपणे मान हलवली. संन्याशांनी मंदिरातील गणरायाच्या मूर्तीकडे पाहिलं. मग शांत स्वरात म्हणाले, ओळख व्यक्तीची नसते बाळा, ओळख कर्माची असते. माधव काहीच बोलला नाही. संन्याशी पुढे म्हणाले, तुला आठवतं का, पहिल्यांदा मी तुला मोदक दिला होता? हो महाराज. त्यानंतर वाटेत तुला एक वृद्ध स्त्री भेटली होती? हो. आणि नंतर धान्य, पत्र, स्वप्न हे सर्वही आठवतं? हो. संन्याशी हसले. या सर्व घटना चमत्कार नव्हत्या, त्या तुझ्या श्रद्धेच्या परीक्षा होत्या. माधवच्या डोळ्यात प्रश्न उमटला. संन्याशांनी पुढे सांगितले, तू प्रत्येक वेळी 2 मार्गांपैकी योग्य मार्ग निवडला. तू प्रामाणिकपणा निवडला, तू क्षमा निवडली, तू दुसऱ्याचा विचार केला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू संकटातही देवावरचा विश्वास सोडला नाही. माधवचे डोळे भरून आले. तो म्हणाला, महाराज, हे सर्व माझ्या गणरायाच्या कृपेने शक्य झालं. संन्याशांनी समाधानाने मान हलवली. याच उत्तराची मी वाट पाहत होतो. काही क्षण मंदिरात शांतता पसरली. तेवढ्यात मंदिरातील वृद्ध पुजारीही तेथे आले. पण आश्चर्य म्हणजे त्यांना माधव एकटा दिसत होता. पुजारी म्हणाले, बाळा, तू कोणाशी बोलतो आहेस? माधव आश्चर्याने त्यांच्या दिशेने वळला. पुन्हा संन्याशाकडे पाहिलं. ते अजूनही समोर उभे होते. तो म्हणाला, गुरुजी, हे महाराज. पुजारी चकित झाले. कोणते महाराज? माधवला काही समजत नव्हतं. त्याने पुन्हा संन्याशाकडे पाहिलं. त्यावेळी त्यांनी फक्त हसून हात वर केला. क्षणभरात त्यांचे तेज अधिकाधिक वाढू लागले. त्यांचे रूप प्रकाशात विलीन होऊ लागले, आणि त्या प्रकाशातूनच एक आवाज घुमला, भक्ताला देव कधी सोडत नाही. क्षणात संपूर्ण मंदिर पूर्वरूप झाले. संन्याशी अदृश्य झाले होते. माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो गाभाऱ्यातच नतमस्तक झाला. पुजारी त्याच्या जवळ आले. त्यांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. माधव, काय झालं? माधव शांतपणे म्हणाला, गुरुजी, आज मला समजलं, देवाला पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नसते, शुद्ध मनाची गरज असते. हे ऐकताच पुजाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. ते म्हणाले, बाळा, आज तू फक्त भक्त राहिला नाहीस, आज तू भक्तीचा अर्थ जगायला शिकणारा माणूस झाला आहेस. त्या दिवसानंतर माधवच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. त्याच्या घरातील अडचणी हळूहळू दूर झाल्या. आईची तब्येत सुधारली. गावात भरपूर पीक आलं. धान्य कोठार कधी रिकामं राहिलं नाही. रघुनाथही पूर्णपणे बदलला. तो रोज मंदिरात येऊन सेवा करू लागला.
गावातील लोक एकमेकांना मदत करू लागली. संपूर्ण गावात प्रेम, विश्वास आणि भक्तीचं वातावरण निर्माण झालं. पण माधवने कधीच स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा गर्व केला नाही. जो कोणी त्याला विचारायचा, तुझ्या यशाचं रहस्य काय, तो फक्त एकच उत्तर द्यायचा, मी काही केलं नाही. जे काही झालं ते गणरायाच्या कृपेने आणि चांगल्या कर्माने झालं. माधवच्या आयुष्यातील त्या दिव्य घटनांना आता अनेक वर्ष लोटली होती. काळ बदलला, ऋतू बदलले, गाव बदलले, पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही. ती म्हणजे त्या प्राचीन श्री गणेश मंदिरातील अखंड तेवत राहिलेला नंदादीप आणि माधवच्या मनातील अढळ श्रद्धा. माधव आता गावातील प्रत्येकाच्या आदराचा विषय झाला होता, पण त्याने कधी स्वतःला मोठं समजलं नाही. प्रत्येक वेळी लोक त्याचे कौतुक करायचे तेव्हा तो हसून एकच गोष्ट सांगायचा, मोठेपणा माणसाचा नसतो, मोठेपणा त्याच्या श्रद्धेचा असतो. हळूहळू गावातील मुलांनाही माधवच्या कथा सांगितल्या जाऊ लागल्या. आई आपल्या मुलांना सांगायच्या, बाळांनो, आयुष्यात किती संकटे आली तरी देवावरचा विश्वास कधी सोडू नका. वृद्ध लोक म्हणायचे, गणरायाची कृपा मिळवायची असेल तर माधवासारखे मन स्वच्छ ठेवा. आणि प्रत्येक संकष्ट चतुर्थीला त्या मंदिरात हजारो भक्त दर्शनासाठी येऊ लागले. लोक दूर दूरवरून येत, कोणी धन मागत, कोणी आरोग्य, कोणी सुख, कोणी समाधान. पण माधव प्रत्येकाला एकच सल्ला द्यायचा, देवाकडे मागायचं असेल तर आधी चांगलं मन मागा, कारण मन चांगलं असेल तर योग्य निर्णय मिळतात. योग्य निर्णय मिळाले की आयुष्यही योग्य मार्गावरती चालतं. एक दिवस संकष्ट चतुर्थीच्या सकाळी एक तरुण माधवाजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर निराशा होती. तो म्हणाला, बाबा, मी अनेक वर्षे गणपतीची पूजा करतोय, पण माझ्या मनासारखं काहीच होत नाही. देव माझं ऐकत नाहीत का? माधव शांतपणे हसला. त्याने त्या तरुणाला मंदिराच्या आवारातील पिंपळाच्या झाडाखाली बसवलं. मग त्याने विचारलं, तू कधी बी पेरलं आहेस का? तरुण म्हणाला, हो. बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी फळं मिळतात का? नाही. का? कारण त्याला वेळ लागतो. माधव म्हणाला, बस, भक्ती ही तशीच असते. श्रद्धा म्हणजे आज प्रार्थना केली आणि उद्या सर्व काही बदललं एवढंच नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही योग्य मार्ग सोडू नये. श्रद्धा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात साथ द्यावी. श्रद्धा म्हणजे दुसऱ्याचा हक्क कधीच घेऊ नये. श्रद्धा म्हणजे अहंकारापासून दूर राहणं. आणि श्रद्धा म्हणजे देवावरती विश्वास ठेवून कर्म करत राहणं. तो तरुण शांत झाला. त्याच्या डोळ्यात नव्या आशेचा प्रकाश दिसू लागला. तो म्हणाला, आज मला समजलं, मी देवाकडे फक्त मागत होतो, पण स्वतःमध्ये बदल करत नव्हतो. माधव हसला. देवाला आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कर्माचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येतो. ते दोघंही उठले. गणरायाच्या चरणी जाऊन नतमस्तक केलं. त्या दिवशी त्या तरुणाने कोणतीही इच्छा मागितली नाही. त्याने फक्त एवढीच प्रार्थना केली, हे गणराया, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. माधवच्या चेहऱ्यावरती समाधान उमटलं. त्याला वाटलं, हीच तर खरी गणेश भक्ती आहे. मित्रांनो, आज आपण माधवची ही कथा ऐकली. ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही, ही कथा प्रत्येक त्या माणसाची आहे, जो संकटातही हार मानत नाही, जो दुसऱ्याचा हक्क घेत नाही, जो चांगल्या कर्माचा मार्ग सोडत नाही आणि जो प्रत्येक परिस्थितीत देवावरती विश्वास ठेवतो. या कथेचा खरा संदेश असा नाही की एका दिवसात सर्व इच्छा पूर्ण होतात. या कथेचा खरा संदेश असा आहे की जेव्हा श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म यांची साथ असते, तेव्हा माणसाच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य दारे उघडत जातात. संकष्ट चतुर्थी आपल्याला एकच शिकवण देते, विघ्ने येणार, अडचणी येणार, पण विघ्नहर्त्यावरचा विश्वास तुटता कामा नये. लक्षात ठेवा, गणपती बाप्पा प्रत्येक भक्ताची प्रार्थना एकाच पद्धतीने पूर्ण करत नाही. कधी ते आपल्या धैर्य देतात, कधी ते योग्य माणसे भेटवतात, कधी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात आणि कधी आपल्या नकळत संकटापासून संरक्षण करतात. म्हणून आज या पवित्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शांत मनाने श्री गणेशाच्या चरणी नमस्कार करा. स्वतःसाठी नाही तर आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. कारण स्वतःसाठी मागितलेली प्रार्थना कधी कधी पूर्ण होते, पण सर्वांच्या सुखासाठी केलेली प्रार्थना मनाला कायमची समृद्ध करून जाते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.